काहीतरी अघटित घडणार असंच वाटतं आहे. ज्यावेळेस मी विनय बरोबर असते त्यावेळेस मला अनकम्फर्टेबल फील होतं. राहून राहून वाटतं तो काहीतरी माझ्यापासून लपवतो आहे. दुसऱ्या दिवशी दिव्या सकाळी लवकर ऑफिसमध्ये येते, कारण आज राहिलेली सगळी कामं कंप्लीट करायचीच असतात. म्हणून दिव्या आल्याबरोबर आपल्या कामाला लागते. अभिजितही लवकर येऊन त्याच्या कामाला लागतो. दिव्या अभिजितच्या केबिनमध्ये येऊन त्याला आजचा शेड्यूल सांगते. त्यांच्या आज 2 मीटिंग असतात. थोड्याच वेळात मीटिंगसाठी सर्वांना बोलावले जाते. ते दोघेही मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात. मीटिंगसाठी सर्वजण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झालेले असतात. अभिजित नवीन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टसाठी सर्वांबरोबर डिस्कस करतो. प्रत्येकाला आपापली जबाबदारी नीट समजून सांगतो. येत्या 8 दिवसात पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे असे त्यांना सक्त सूचना करतो. दिव्या आणि अभिजित कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडतात. त्यांची दुसरी मीटिंग आउटडोअर असते. ते दोघे बाहेरच्या मीटिंगसाठी निघतात. अभिजित मुद्दाम ड्रायव्हर घेत नाही, तो स्वतः गाडी चालवतो. तो स्वतः गाडी चालवत असल्यामुळे दिव्याला पुढे जाऊन त्याच्या बाजूला बसावे लागते. तो गाडीत बसल्यापासून दिव्यालाच नोटीस करत असतो. दिव्या आजही त्याला टेन्स दिसते. त्याला त्यामागचं कारण जाणून घ्यायचं असतं, परंतु काल तिने ज्या प्रकारे त्याला उत्तर दिलं त्यामुळे त्याचं विचारण्याचं धाडस होत नाही. अभिजित गाडीत असलेली साऊंड सिस्टीम चालू करतो. त्यावर छान असं जुनं गाणं लागलेलं असतं. ते गाणं ऐकत दोघेही मधून एकमेकाकडे बघत असतात. अभिजित जरी गाडी चालवत असला तरी त्याची तिरकस नजर तिच्यावरच होती. जरी तो गाडी चालवतोय असं दाखवत असला तरी तो दिव्यालाच नोटीस करत होता. तोच त्यांची गाडी एका हॉटेलसमोर येऊन उभी राहते. दिव्या हॉटेलकडे बघतच राहते. ते एक 5 स्टार हॉटेल असते. दिव्या गाडीतून खाली उतरते. अभिजितही गाडीतून खाली उतरतो आणि गार्डच्या हातात चावी देतो. तो त्यांची गाडी पार्किंगमध्ये पार्क करतो. ते त्या हॉटेलमध्ये एंट्री करतात. ठरलेल्या ठिकाणी जातात तर क्लायंट पहिलेच आलेले होते. अभिजित सगळ्यांना ग्रीट करतो. ते दिव्यालाही ग्रीट करतात आणि हात मिळवण्यासाठी हात पुढे करतात, पण दिव्या सर्वांना हात जोडते. अभिजित तिच्या कृतीवर मनातल्या मनात हसतो. अभिजित वेळ न घालवता बोलायला सुरुवात करतो. त्यांचे प्रेझेंटेशन त्यांना दाखवतो. काही वेळ डीलवर डिस्कस करतात. त्यांनाही अभिजितच्या आयडिया आवडतात. ते डील फायनल करतात. काही लिगली प्रोसिजर करून घेतात. अभिजितने सर्वांसाठी त्याच हॉटेलमध्ये लंच अरेंज केलेला असतो. सर्वजण लंच करून निघतात. ते बाहेर येतात. तोच गार्ड त्यांची गाडी घेऊन येतो. गाडीची चावी अभिजितच्या हातामध्ये देतो. अभिजित आणि दिव्या गाडीत बसतात. गाडीत बसल्यानंतर त्यांची आता झालेल्या डीलबद्दल चर्चा चालू असते. बोलण्याच्या नादात थोडा वेळ का होईना दिव्याच्या डोक्यातून ते विचार गेलेले असतात. थोड्या वेळात ते ऑफिसमध्ये पोहोचतात. दिव्या आणि अभिजित उतरून आपापल्या केबिनमध्ये जातात. ते दोघे जात असताना सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळलेल्या होत्या, परंतु या दोघांना त्याचं काही वाटत नव्हतं, कारण आता हे नेहमीचंच झालं होतं. जाता जाता अभिजितने सगळ्या स्टाफवरती एक नजर टाकली. त्याची ती नजर बघून सगळ्यांनीच खाली माना घातल्या, कारण त्याचा दराराच तेवढा होता. अभिजित आपल्या केबिनमध्ये जाऊन चेअरवरती पाठीमागे डोके ठेवून रेलून बसतो. उद्या त्याला दिल्लीला निघायचं असतं. त्याची आणखीन तयारी बाकी असते. काही डॉक्युमेंट्स रेडी करायचे असतात. तो कॉल करून दिव्याला बोलावून घेतो. उद्याच्या जाण्याच्या तयारीबद्दल तिला सगळं सांगतो. दिव्या ही त्याची सगळी तयारी करते. खरे तर त्याला दिव्यालाच घेऊन जायचं असतं, कारण त्या बहाण्याने त्याला तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मिळेल असं त्याला वाटत असतं. परंतु दिव्याच्या घरी असलेल्या प्रोग्राममुळे तो तिला जबरदस्तीही करू शकत नाही. त्यातूनही तो दिव्याला म्हणतो, दिव्या खरंच हा प्रोग्राम तुझ्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे का? दिव्या मनातच म्हणते, आता याला कसं सांगू, हा प्रोग्राम माझ्याशिवाय होऊ शकत नाही. तरीही ती शांतपणे उत्तर देते, सर हा प्रोग्राम माझ्यासाठी महत्त्वाचा नसता तर मी तुमच्याबरोबर आले असते. असा काही प्रोग्राम आहे जो मला न सांगण्यासारखा?
सर, वेळ आली की नक्की सांगेन तुम्हाला, दिव्या मनातच म्हणते. खरं तर मी ह्या प्रोग्रामसाठी तयार नाही, परंतु होकार देऊन बसली आहे. आता काही करू शकत नाही, घेतलेला निर्णय निभावावा तर लागेल. अभिजित दिव्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव टिपत असतो. त्याच्या लक्षात येतं, ज्यावेळेस प्रोग्रामचं नाव काढतो त्यावेळेस ती नर्वस होते. नक्कीच काय कारण असेल? मनात आलेले विचार बाजूला करून त्याच्या कामाला लागतो, कारण आता त्याच्याकडे जास्त वेळ नसतो. तयारीही खूप बाकी असते, त्यामुळे तो आपल्या कामाला लागतो. तोच राघव आतमध्ये येतो. झाली मी सांगितलेली तयारी? अभिजित त्याला विचारतो. त्यावर राघव म्हणतो, हो झाली. उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे, तर तू आज बंगल्यावरच थांब. जशी तुमची आज्ञा. राघव म्हणतो, बस कर तुझी नौटंकी आणि लाग कामाला. दिव्या राघवची नौटंकी बघून गालातल्या गालात हसत असते. तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल बघून अभिजितलाही जरा बरं वाटतं. सगळी तयारी करता करता 5 वाजत येतात. तोच दिव्याच्या मोबाईलवर श्रेयाचा फोन येतो. सर, मी निघू का आता? दिव्या अभिजितला म्हणते. त्यावर अभिजित म्हणतो, थोडा वेळ थांब, जाता जाता मी सोडतो तुला. त्याच्याबरोबर जायची इच्छा तर नसते, परंतु ती टाळूही शकत नाही. ती श्रेयाला कॉल करून जाण्यास सांगते. श्रेयाही निघून जाते. त्यांची कामे संपता 8 वाजत येतात. त्यांचे सगळेच आवरून अभिजित आणि दिव्या निघतात. अभिजित जाता जाता दिव्याला सोडतो. खरं तर आता 2 दिवस तिला पाहता येणार नाही, म्हणून मुद्दाम त्याने तिला थांबवून घेतलेलं असतं. हे राघवच्या लक्षात येतं, त्यामुळे राघव पुढे निघून जातो. अभिजित गाडीत बसताच मधलं पार्टिशन बंद करतो. तोच दिव्या चमकून त्याच्याकडे बघते. तो मात्र काहीच घडलं नाही अशा आविर्भावात तिच्याकडे पाहतो. दिव्या खिडकीतून बाहेर पाहत असते आणि अभिजित तिलाच पाहत असतो. ते दिव्याला जाणवतं. दिव्याच्या घरासमोर गाडी उभी राहते. दिव्या खाली उतरते आणि खिडकीतून वाकून अभिजितला म्हणते, टेक केअर, हॅप्पी जर्नी सर. त्यावर अभिजित हसून तिला थँक्यू म्हणतो आणि तो ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायला सांगतो. दिव्या मात्र त्यांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत त्यांनाच बघत असते. अभिजितही आरशातून तिलाच पाहत असतो. गाडी दिसेनाशी झाल्यानंतर दिव्या आतमध्ये जाते, तर घरामध्ये काही नातेवाईक आलेले असतात. त्यांना पाहून दिव्याच्या मनामध्ये एक भीतीची थंड लहर जाते. तिला असं का झालं हे तिच्या लक्षात येत नाही. ती त्यांच्यावरती एक नजर टाकून स्माईल करते आणि वर तिच्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती बाथरूममध्ये जाते. थंड पाण्याचा शॉवर चालू करून त्याखाली उभी राहते. तिच्या मनामध्ये असलेली बेचैनी दूर करण्याचा प्रयत्न करते. थंड पाणी अंगावर घेऊन ती बाहेर येते. तिची तयारी करून मनात नसतानाही ती खाली जाते. आलेले नातेवाईक गप्पा मारत बसलेले होते. तीही जाऊन सोफ्यावर बसते. तोच एक मेड तिला चहा आणून देते. ती शांतपणे चहा पीत बसलेली असते. तोच तिच्या मामाची मुलगी येऊन तिच्या बाजूला बसते. दीदी, पटकन आवर, मेहंदी काढायची आहे. तोच दिव्या म्हणते, मेहंदीची काय गरज आहे? हे काही लग्न नाही, साखरपुडा आहे. दीदी, किती बोरिंग आहेस. तोच दिव्याची आई तिला म्हणते, दिव्या आवर पटकन, तयार हो, मुली येतीलच आता मेहंदी काढायला. अगं आई, साखरपुडा आहे, लग्न नाहीये. मेहंदी काढायची काय गरज आहे तुला? असं कोणी सांगितलं की फक्त लग्नालाच मेहंदी काढली जाते? आई राहू दे, आज ऑफिसमध्ये पण खूप काम होतं, मला कंटाळा आला आहे. यासाठी तुला सांगितलं होतं सुट्टी टाक म्हणून. अगं आई, ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं, कसे सुट्टी टाकणार? उद्याची सुट्टी खूप मुश्किलने भेटली आहे. तो खडूस सुट्टी देईल की नाही याचीच भीती वाटत होते. तशी तिची आई डोळे बारीक करून तिच्याकडे पाहते. काय बोलली हे तिच्या लक्षात येतं आणि पटकन जीभ चावते. अगं बॉस ग, त्यांना सांगायचं ना उद्या तुझा साखरपुडा आहे, नाहीतर त्यांनाही आमंत्रण द्यायचं. काय? आता साऱ्या गावाला दवंडी पिटत बसते माझा साखरपुडा आहे म्हणून. अगं त्यात काय एवढं?
का चिडतेस? आता विषय पुढे वाढतोय हे लक्षात येताच दिव्या पटकन उठून तयार व्हायला जाते. थोड्याच वेळात तयार होऊन दिव्या खाली येते. तोच मेहंदी काढणाऱ्या मुलीही येतात. त्या मुली दिव्याला छानशी मेहंदी काढून देतात. मेहंदी काढून झाल्यानंतर दिव्या रूममध्ये जाते. तोच तिच्या मामाची मुलगी तिच्या पाठीमागे तिच्या रूममध्ये येते. तर दिव्या शांत खिडकीतून बाहेर बघत उभारलेली असते. दी, तू खुश तर आहेस ना या लग्नाला? तुला कोणी जबरदस्ती केली नाही ना? ती दिव्याला विचारते. तसे दिव्या आपल्या विचारातून पटकन बाहेर येते आणि मागे वळून तिच्याकडे पाहते. तुला असं का वाटतंय? दी, मी आल्यापासून पाहते तुझ्या चेहऱ्यावर कुठलाही आनंद नाही. मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते. दी, त्यावर दिव्या शांत बसते. या लग्नाला होकार तर मी दिला आहे, पण मला याच्यामध्ये कुठलाही आनंद झालेला नाही. माहीत नाही, पण सतत असं वाटतं काहीतरी चुकीचं घडत आहे. तुझी इच्छा नव्हती तर तू तयार का झालीस या लग्नाला? तू कुणावर प्रेम तर करत नाही ना? तुला दुसरंच कोणी आवडत तर नाही ना? मी आजपर्यंत प्रेम या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. पण दी, प्रेम हे काय सांगून होत असतं का? एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागते आणि प्रेम ते आपल्या नकळतच होत असतं. तुलाही कोणीतरी आवडत असेल, अनु म्हणाली. माहीत नाही, दिव्या म्हणाली. तुला एक मी उपाय सांगते, तो तू कर, म्हणजे तुला कळेल तू कोणावर प्रेम करते की नाही. प्रेम हा शब्द ऐकताच तिला श्रेयाचं बोलणं आठवतं. ती मनातच काहीतरी विचार करू लागते. त्यावर अनु म्हणते, दी, मी तुझ्याशीच बोलत आहे, कुठे लक्ष आहे? काय म्हणालीस का तू? दिव्या तिला म्हणते, दी, तुला कोणी आवडतं का हे बघण्याचा उपाय सांगत होते मी तुला. चल, तुझं काहीतरीच असतं. खरंच दी, तू करून तर बघ एक वेळेस. जा, तुझं काहीतरी असतं. मला झोप लागली आहे, झोपू दे मला. दिव्या जबरदस्तीच अनुला बाहेर काढून देते. तरीही अनु जाता जाता बोलतेच, दी, संध्याकाळी तू शांत डोळे झाकून बघ. तुला जो कोणी आवडेल त्याचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येईल. तशी दिव्या तिच्याकडे बघून मान हलवते आणि दरवाजा बंद करून बेडवर पडते. बेडवर पडल्यावर अनुचे शब्द तिला आठवतात आणि ती आपले डोळे बंद करून घेते. तर डोळ्यासमोर अभिजितचा हसरा चेहरा येतो. तशी ती पटकन डोळे उघडते. हे काय होतं मला? मी आणि त्या खडूसवर प्रेम करेल शक्यच नाही. दिवसभर मी त्याच्याबरोबर असते म्हणून मला त्याचा चेहरा आठवला असेल. दिव्या आपल्या मनाची समजूत काढते. हे काय, मी पण काही विचार करत बसते. उद्या माझा साखरपुडा आहे, तर कुठल्याच गोष्टी शक्य नाही आहेत. इकडे अभिजित उद्या सकाळी लवकर जायचं असल्यामुळे त्याची बॅग पॅक करत असतो. पण राहून राहून त्याला दिव्याच आठवत असते. दिव्याने का सुट्टी घेतली असेल आणि ती दिवसभर नाराज होती? नक्की काय कारण असेल? मला तर काहीतरी विचित्र घडणार आहे असंच वाटतं. अभिजित विचार करत असतो, पण आता काही उपयोग नाही. जे काही असेल ते दिल्लीवरून आल्यानंतर बघू. म्हणून तो विचार झटकतो आणि जाऊन बेडवर आडवा होतो. अभिजित सकाळी लवकर उठून त्याचं आवरून मीटिंगसाठी अभिजित आणि राघव दिल्लीला निघून जातात. इथे सकाळी दिव्याच्या घरी सगळी धावपळ सुरू असते. दिव्या मात्र तिच्या खोलीत आरामात तिचं आवरत असते. जसं काही तिला या सगळ्याचं घेणं देणं नाही. तेवढ्यात अनु तिचा दरवाजा ढकलून आतमध्ये येते आणि बेडवर बसते. बघितलं का कोणी आवडतं की नाही? तोच दिव्या मोठे डोळे करून पाहते. काय झालं दी? दिव्या नकारार्थी मान हलवते आणि खाली निघून जाते. तोच तिची मामी चहा नाश्ता आणून देते. दिव्या नाश्ता करून सोफ्यावर जाऊन बसते. तिची आई तिला म्हणते, दिव्या आवरून घे, थोड्या वेळात पाहुणे येतील. दिव्या काहीही न बोलता तयार होण्यासाठी निघून जाते. तोच दिव्याची मामी तिच्या आईला म्हणते, हे स्थळ दिव्याला पसंत आहे ना?
असं का वाटतं वहिनी तुम्हाला? कारण दिव्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. तिने स्वतःहून होकार दिला आहे. सगळं तर तिच्या मर्जीनेच झालं आहे. मला तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसली म्हणून विचारलं. थोड्याच दिवसात हे घर सोडून जावे लागेल म्हणून तिच्या चेहऱ्यावर उदासी असेल. बरोबर आहे तुमचं, दिव्याची मामी म्हणाली. थोड्याच वेळात पाहुणे यायला सुरुवात होते. साखरपुडा घरच्या लॉनमध्ये ठेवलेला असतो, त्यामुळे घरात सगळीकडे धावपळ सुरू असते. पार्लरवाल्या मुली दिव्यालाही छान तयार करून देतात. विनयही आज खूप छान दिसत असतो. तोच दिव्याची एंट्री होते तशा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळतात. विनयही बहाण हरपून तिलाच पाहत असतो. दिव्या दिसत तर खूप छान असते, पण एक गोष्ट तिच्या चेहऱ्यावरून गायब असते. ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा आनंद नसतो. ही गोष्ट विनयच्या नजरेतून आजही सुटत नाही. तसे ब्राह्मण काका दोघांनाही स्टेजवर बोलवतात. मनात नसतानाही दिव्या स्टेजवर जाते, पण मनामध्ये एक भीतीची लहर असते. खरंच आपण हे नातं निभावू शकेल का? कोणताही विचार न करता या नात्याला होकार तर दिला, पण पुढे काय होणार माहीत नाही. ब्राह्मण पूजा करून दोघांना अंगठी घालायला सांगतात. दिव्या अंगठी हातात घेते, पण ज्यावेळेस विनयच्या हातात अंगठी घालायची असते त्यावेळेस तिचा हात थरथरत असतो. तोच विनय त्याच्या दुसऱ्या हाताने दिव्याचा हात पकडतो आणि अंगठी घालण्यास दिव्याला मदत करतो. प्रत्येक वेळेस सगळ्यावर गुरगुरणारी दिव्या आज मात्र तिचे हात थरथरत होते. त्यानंतर विनय ही तिचा हात हातात घेऊन अंगठी घालतो. स्टेजवर मोठा केक आणण्यात आला. दोघांनी मिळून केक कट केला आणि एकमेकांना भरवला. तसेच सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. प्रत्येक नातेवाईक त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन करत होता. दिव्या मात्र त्या स्टेजवर असूनही नसल्यासारखी होती. एखाद्या स्टॅच्यूप्रमाणे तिचं काम चालू होतं. कोणीतरी तिच्याशी बोललं की तेवढेच फक्त चेहऱ्यावर स्माईल आणत होती, तीही जबरदस्ती. हे विनयच्या नजरेतून मात्र सुटलेलं नव्हतं. त्याला प्रत्येक वेळेस तिला विचारावंसं वाटत होतं, परंतु पाहुणे भेटायला येत असल्यामुळे तो विचारू शकत नव्हता. कधी हे सगळं संपतं आणि स्टेजवरून खाली उतरतो असं तिला झालं होतं. तेवढ्यात दिव्याच्या मामाची मुलगी त्यांना जेवणासाठी बोलवायला येते. तसा ती मोकळा श्वास घेते. ते दोघेही जेवणासाठी तिच्याबरोबर जातात. जवळजवळ सगळीच पाहुणे मंडळी गेलेली होती. फक्त घरातीलच लोक शिल्लक होते. ते दोघेही त्या सर्वांना जाऊन जॉईन होतात. हसत खेळत सर्वांची जेवणे उरकतात. तोच विनयची फॅमिलीही जायला निघते. पण विनयला मात्र दिव्याबरोबर बोलायचं असतं. तो त्याच्या बहिणीच्या कानात काहीतरी सांगून दिव्याला पाठीमागच्या बाजूला पाठवायला सांगतो आणि तो उठून पाठीमागच्या बाजूला जातो. तोच त्याची बहीण दिव्याला तिच्याशी बोलायचं म्हणून पाठीमागच्या बाजूला घेऊन जाते. दिव्या मात्र हिला माझ्याशी काय बोलायचं या विचारातच असते. तर तिला समोर विनय दिसतो. हा इथे काय करत आहे ती मनातच म्हणते. तर विनयची बहीण तिला तिथे सोडून निघून जाते. दिव्या पूर्णपणे गोंधळते. तिचा उडालेला गोंधळ बघून विनय तिला म्हणतो, मीच तुला इथे पाठवायला सांगितलं होतं. तुला खोटं बोलून इथे बोलावलं त्याबद्दल सॉरी, पण मी आल्यापासून तुझं निरीक्षण करतो. मला वाटतं तू या नात्यासाठी खुश नाहीये. आपण ज्या नात्यामध्ये बांधले जात आहे ते नातं आयुष्यभरासाठी आहे. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा गोंधळ नसावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर दिव्याला मात्र काही बोलावे हे समजेना. पुढे विनयच बोलू लागला, तुझा जरी या नात्याला नकार असेल तरी तू सांगू शकतेस. तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर तू स्पष्ट बोलू शकतेस. आणखी वेळ गेलेली नाही, परंतु आपल्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नको. त्यावर दिव्या म्हणते, मी आजपर्यंत प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीपासून दूर आहे. त्यामुळे कुणावर प्रेम करण्याचा प्रश्नच येत नाही.
तुला माझं नाराज होण्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर होय, मी नाराज आहे. कारण मला भीती वाटते की मी हे नातं निभावू शकेल की नाही. त्यावर विनय म्हणतो, जर आपल्या दोघांचा एकमेकावर विश्वास असेल तर हे नातं शेवटपर्यंत जाऊ शकते. त्यावर दिव्या म्हणते, माहीत नाही, पण मला माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटतं. जर आपण दोघांनी एकमेकाला जाणून घेतलं तर तुझ्या मनावरील दडपण कमी होईल, विनय म्हणतो. त्यावर मात्र दिव्या काहीच बोलत नाही. तो पुढे आणखी काही बोलू नये म्हणून दिव्या म्हणते, निघायचं का? सगळी आपली वाट बघत असतील. त्यावर तिच्या मनाची घालमेल समजून विनयही होकार देतो आणि ते दोघे सर्वजण आहेत त्या ठिकाणी येतात. विनयच्या घरचे त्यांच्या घरी निघून जातात. अभिजित मात्र या सगळ्या गोष्टीपासून दूर होता. तो तर दिल्लीमध्ये त्याच्या मीटिंगमध्ये व्यस्त होता. दिव्याला मात्र का माहीत नाही, पण आज अभिजितची राहून राहून आठवण येत होती. अभिजित मात्र कामाच्या नादामध्ये सर्व काही विसरून गेला होता. सर्व मीटिंग आणि डिनर करून त्यांना हॉटेलवर यायला 11 वाजले. हॉटेलवर आल्यानंतर अभिजित फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो. तोच त्याच्या डोळ्यासमोर दिव्याचा चेहरा येतो. तो आपला मोबाईल काढून त्यामध्ये असलेला तिचा फोटो पाहतो आणि त्याच्यावरती बोट टेकवतो. त्याचा दिवसभर आलेला कंटाळा नाहीसा होतो. दिव्या, तुझ्या मनामध्ये काय आहे माहीत नाही, पण मी तुला कधीच माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. काहीही झालं तरी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. माहीत नाही कधी आणि कसा तुझ्या प्रेमात पडलो. मी कधीही कुठल्या मुलीला जवळ येऊ दिलं नाही, परंतु तू मला सतत जवळ असावी वाटते. तू जवळ असली की सतत तुलाच पाहत राहावे असे वाटते. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होताना मी नाही बघू शकत. दिव्या, मी लवकरच तुला माझ्या मनातलं सांगणार आहे, पण भीती वाटते. मी सांगितलं आणि तू जर मला सोडून गेलीस तर. पण हे असं किती दिवस चालेल? एक ना एक दिवस तर सांगावंच लागेल. काही झालं तर तुला माझीच व्हावी लागेल, हे माझं चॅलेंज आहे. तो तिथे दिल्लीत बसून स्वप्ने रंगवत होता, पण त्या बिचाऱ्याला तर इथे काय घडत आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्याने मनात काहीतरी ठरवलं आणि तो झोपी गेला. दिव्याला मात्र झोप लागत नव्हती. सतत तिच्या मनामध्ये विनयचे विचार येत होते आणि डोळे बंद केले की अभिजितचा चेहरा आठवत होता. बिचारी या सगळ्यात गोंधळली होती. या विचारातच रात्री कधीतरी तिला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या फ्रेश होऊन नाश्ता करून ऑफिसला निघून जाते, परंतु ऑफिसमध्ये अभिजित नसल्यामुळे मनही लागत नव्हतं. हे असं का होत आहे मला? दिव्या मनातच म्हणते. बरोबर काम करत असल्यामुळे त्याची मला सवय झाली आहे, त्यामुळे कदाचित असं वाटत असेल. दिव्या स्वतःच्या मनाची समजूत काढते आणि कामाला लागते. दुपारी लंचच्या वेळेस श्रेया मात्र तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नाही. ऑफिसमध्ये श्रेया सोडून बाकी कुणालाच दिव्याचा साखरपुडा झाला माहीत नसतं, परंतु प्रत्येकजण तिला आणि तिच्या हातातल्या अंगठीकडेच पाहत असतो. दिव्या मात्र त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. स्वतःचं जेवण पूर्ण करून तिच्या जागेवर जाऊन बसते. इथे अभिजित आणि राघवच्या सर्व मीटिंग संपलेल्या असतात. ते आज संध्याकाळच्या फ्लाईटने रिटर्न येणार असतात. अभिजित मात्र आज खुश असतो, कारण उद्या तो त्याच्या दिव्याला पाहणार असतो. राघवला त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे कारण माहीत असते, तरीही त्याला चिडवण्याची तो संधी सोडत नाही. आज कुणीतरी खूप खुश दिसते. उद्या आपल्या आवडत्या व्यक्तीला जे भेटायचं आहे. त्यावर अभिजित डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतो. असा का पाहत आहेस? मी काही चुकीचं बोललो का? राघव म्हणतो. अभिजित मात्र नकारार्थी मान हलवतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःचा मोबाईल ओपन करून त्यातील ईमेल चेक करू लागतो. ईमेल चेक करून होतात तसा गॅलरी ओपन करून त्यातील दिव्याच्या फोटोवरती बोट टेकवतो.
आणि मोबाईल बंद करतो. सीटवर डोके टेकून डोळे बंद करून घेतो. अभिजित पहाटे बंगल्यावर पोहोचतो. पहाटे येऊनही तो सकाळी लवकर उठून आवरून ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. त्याला कधी एकदा ऑफिसमध्ये जातो आणि दिव्याला पाहतो असं झालं होतं. नाश्त्याला डायनिंग टेबलवर येतो तर आजी त्याच्याकडे बघून हसत होती. अभिजितच्या ते लक्षात येतं. तोही आजीकडे बघून एक स्माईल देतो. आजी मात्र त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघून समाधानी होते. हा असाच किती दिवस तिला बघण्यात समाधान मानतो काय माहीत. आजी मनातच म्हणते, बिझनेसमध्ये तर नंबर 1 आहे, पण प्यार के मामले में तो सबके पीछे है. अभिजित ऑफिसमध्ये येतो तर ऑफिसमध्ये आणखी कोणी आलेलं नव्हतं. साहेब आज जरा जास्तच लवकर आले होते. दिव्याला पाहण्याची एक्साइटमेंट जी होती त्याला कधी एकदा ती येते आणि तिला पाहतो असं झालं होतं. तोच साहेबांना ती तिच्या जागेवर येऊन बसलेली दिसते. साहेब खुश होतात. दिव्या नेहमीप्रमाणे त्याची केबिन आवरण्यासाठी केबिनमध्ये येते. कारण तिला अभिजित तेवढ्या लवकर येईल याची कल्पना नव्हती. ती केबिनचा दरवाजा ओपन करते तसा अभिजित तिला समोर चेअरवर बसलेला दिसतो. त्याला समोर पाहून तिलाही आनंद होतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून जातात. त्या दोघांना कशाचंच भान नव्हतं. दोघे कितीतरी दिवसातून एकमेकाला पाहत असल्यासारखे बघत होते. काही वेळाने दिव्या भानावर येते आणि आपली नजर चोरते. ती मनातच म्हणते, दिव्या तू मूर्ख आहेस का? कशी त्यांना बघत होती? काय वाटलं असेल त्यांना? अभिजित मात्र तिच्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून हसत होता. ती स्वतःला सावरून त्याला गुड मॉर्निंग विश करते. तोही तिला व्हेरी गुड मॉर्निंग म्हणतो. तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहून झालेला आनंद त्याला दिसत असतो. दिव्या त्याचा टेबल आवरते. तो मात्र दिव्यालाच एकटक पाहत असतो. ज्यावेळेस तिचं त्याच्याकडे लक्ष जातं त्यावेळेस तो फक्त एक गोड स्माईल देतो. दिव्या आवरून झाल्यानंतर त्याला आजचं शेड्यूल सांगते. ती बोलत असताना अभिजित मात्र तिच्या ओठांची होणारी हालचाल पाहत असतो. दिव्या मात्र तिचं काम करण्यात व्यस्त असते. अभिजितला मात्र कितीही तिच्याकडे पाहिले तरी त्याचं मन भरत नव्हतं. एक वेळेस त्याच्या मनामध्ये येतं पटकन तिला मिठीत घ्यावं आणि तिचा सहवास अनुभवावा. त्याच्या मनामध्ये आलेले विचार झटकून तो त्याचं लक्ष त्याच्या लॅपटॉपवर केंद्रित करतो. कारण आणखी थोडा वेळ तरी तिच्याकडे पाहिलं तरी तो काय करेल हे त्यालाही सांगता येत नव्हतं. म्हणून त्याने पटकन त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये केंद्रित केलं. दिव्या तो जा म्हणण्याची वाट पाहत होती, परंतु मनातून तर त्याला सोडून जाण्याची इच्छा नव्हती. अभिजितचंही तसंच काही होतं. त्याला तर ती सतत जवळ आसपास असावी असं वाटत होतं. त्यामुळे तो तिला जा म्हणत नव्हता. अभिजित पिऊनला कॉल करून 2 कॉफी आणायला सांगतो. कारण मॅडमला थांबवून ठेवण्याचा बहाणा. थोड्याच वेळात पिऊन 2 कॉफी घेऊन येतो. तोच त्याच्या पाठवून राघव सुद्धा फाईल घेऊन येतो. त्याला पाहून अभिजितच्या कपाळावर आट्या पडतात. राघवला मात्र त्याच्याकडे पाहून हसायला येत होतं. अभिजित मनातच म्हणतो, याला नेहमीच कबाब में हड्डी बनायचं असतं का? जेव्हा बघावं तेव्हा टपकत असतो. राघव मात्र काहीतरी विषय काढून मुद्दाम दिव्याबरोबर बोलत असतो. अभिजितच्या लक्षात येतं त्याला चिडवण्यासाठी तो असा करत आहे. तोच अभिजित त्याला म्हणतो, बोल तुझं काय काम होतं? तरीही राघव दिव्याशीच बोलत असतो. राघव बोलशील का? काय काम होतं तुझं? अभिजित रागातच म्हणतो, अरे या फाईलवर तुझी सिग्नेचर हवी होती. अभिजित ती फाईल बघतो आणि पटकन सिग्नेचर करून राघवच्या हातामध्ये ठेवतो. तोच राघव त्याला एक स्माईल देऊन फाईल घेऊन जातो. जाता जाता दरवाजातून त्याला थंब दाखवतो. त्यावर अभिजित मात्र नकारार्थी मान हलवतो. तोच अभिजित कॉफीचा मग उचलून तोंडाला लावतो. लक्ष मात्र दिव्यावरच असतं. दिव्याही तिचा कॉफीचा मग उचलते आणि तोंडाला लावते. तोच अभिजितची नजर तिच्या हातातील अंगठीवर पडते आणि त्याच्या काळजात धस्स होतं.
जसा काही त्याचा जीव कोणी काढून घेतला की काय असं वाटतं. तोच त्याला 2 दिवसापूर्वीचा तिचा नाराज चेहरा आठवतो आणि तिचं नाराज राहण्यामागचं कारण त्याच्या लक्षात येतं. म्हणजे याच कारणामुळे दिव्या नाराज होती. तो मनातच काहीतरी विचार करतो. तोच दिव्याचं लक्ष तो पाहत असलेल्या हाताकडे जातं. ती पटकन कॉफी संपवून आपल्या जागेवर जाते. अभिजितला मात्र सगळं काही संपलं असं वाटतं. तो मनातच काहीतरी विचार करतो आणि कुणाला तरी फोन लावतो आणि त्याला दिव्याचा फोटो पाठवून पूर्ण माहिती काढायला सांगतो. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.